ब्रेकनंतर जयम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। हिंदूंचा जवळपास 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता सफल होतोय। याच निमित्ताने जय महाराष्ट्र रामाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करते। मर्यादा, प्रेम, संयम, त्याग, असीम धैर्य, पराक्रम याचा उत्तम संगम म्हणजे रामायण। अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावं लागलं। मानवी जीवनातील सर्व भोग श्रीरामांनी भोगले। आयुष्य कसं जगावं याचा आदर्श म्हणजे प्रभुराम यांचं आयुष्य। प्रभुरामांनी वडिलांच्या प्रेमापोटी 14 वर्षांचा वनवास हसत हसत स्वीकारला। तर अशा या पितृभक्त रामाविषयी आपण आज जाणून घेऊयात। प्रभू श्रीरामांचे वडील आणि अयोध्येचा राजा दशरथ यांनी त्यांच्या तरुणपणातच त्यांच्या मुलापासून विभक्त होण्याचा श्राप त्यांना मिळाला होता। परिणामी नियतीने कैकेयी आणि मंथरा यांच्यात संवाद निर्माण केला आणि त्यानंतर श्रीराम, सीता माता आणि भाऊ लक्ष्मणासह सर्व राजवाड्याच्या सुखाचा त्याग करून वनवासात गेले। राम, लक्ष्मण, सीता वनवासात गेल्यानंतर दशरथाला अतिशय दुःख झालं। रामाच्या वियोगात त्याने अंथरूण धरलं आणि मरणासन्न अवस्थेमध्ये असताना आपले पूर्वज घेऊन जायला आले आहेत असं त्याला दिसू लागलं आणि पुत्रवियोगाने त्याचा मृत्यू झाला। मात्र हे असं घडणार हे त्यांना आधीपासूनच माहिती होतं, कारण त्यांच्या हातून तरुणपणातच एक महापातक घडलं होतं। ते म्हणजे श्रावण बाळाचा मृत्यू। श्रावण कुमार आपल्या आंधळ्या आईवडिलांची तहान भागवण्यासाठी नदीतून पाणी आणायला जातो आणि तेव्हा अयोध्या नगरीचा राजा दशरथ जवळच्या जंगलामध्ये शिकार करत असतो। दशरथाला आवाजाला छेदून बाण मारून शिकार करण्याचं ज्ञान होतं आणि श्रावण कुमार नदीवर पोहोचतो आणि पाणी भरू लागतो। तेव्हा राजा दशरथाला वाटतं की कोणीतरी हिंसक प्राणी नदीवर पाणी प्यायला आला आहे आणि त्यावेळी न पाहता तो आवाजाच्या दिशेने बाण सोडतो आणि बाण थेट श्रावण बाळाच्या छातीत घुसतो आणि तो जोरात ओढतो। त्याचा आवाज ऐकून दशरथही नदीकडे धाव घेतो। तिथे श्रावण बाळ मृत्यूशी झुंजत येत असतो। दशरथ हात जोडून माफी मागतो, तर मृत्यूपूर्वी श्रावण कुमार दशरथाला म्हणतो, माझे आंधळे आईवडील तहानलेले आहेत, त्यांना हे पाणी नेऊन दे, आणि श्रावण बाळ त्याचा देह सोडतो। दशरथ श्रावण बाळाचे वडील ऋषी शंतनू आणि आई देवी ज्ञानवती यांना दुःखाने आणि शोकाने थरथरत कापत संपूर्ण गोष्ट सांगतो। मात्र आपल्या एकुलत्या एक वृद्धापकाळाचा आधार असलेल्या आपल्या लाडक्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून ज्ञानवतीचा पुत्र शोकाने मृत्यू होतो आणि श्रावण कुमाराचे वडील ऋषी शंतनू क्रोधाने पेटू लागतात आणि राजा दशरथाला श्राप देतात, ज्याप्रमाणे आमचा एकुलता एक मुलगा आमच्या मृत्यूच्या वेळी आमच्या सोबत नाही, त्याचप्रमाणे तूही जेव्हा देह सोडशील तेव्हा तुझा एकही पुत्र तुझ्याजवळ नसेल आणि जसं आम्हाला पुत्रविरहाने मरण आलं त्याचप्रमाणे तुमचाही मृत्यू पुत्राच्या विरहानेच होणार असल्याचं भाकीत ते करतात आणि लगेचच ऋषी शंतनू यांचाही मृत्यू होतो। देवासुर संग्रामामध्ये ज्या वेळेला दशरथाने देवांच्या बाजूने तो युद्धात उतरलेला होता आणि देवांची मदत केली, त्यावेळेला त्याच्या रथाचं सारथ्य कैकेयी करत होती आणि जेव्हा तो जखमांनी विकल झालेला होता त्यावेळेला मोठ्या कौशल्याने कैकेयीने त्याचा रथ हा रणातून बाहेर काढला आणि दूर नेऊन तिची शुश्रूषा केली। त्याची शुश्रूषा केल्यानंतर त्याबद्दल प्रसन्न होऊन म्हणून दशरथाने तिला कोणतेही 2 वर मागून घे असं सांगितलेलं होतं। ते वर जे तिने पुढे मागितले ते म्हणजे एका वराने रामांना 14 वर्ष वनवास आणि दुसऱ्या वराने भरताला राज्याभिषेक, हे देवासुर संग्रामाच्या वेळेला घडलं। बरं, दशरथाला जो पुत्रवियोग झाला तो त्याला जो शाप मिळालेला होता, प्रचलित कथा आपण अशी ऐकत असतो की श्रावण बाळाचा झालेला नजर चुकीने त्याची हत्या। वाल्मिकी रामायणात श्रावण हे नाव अजिबात नाही, शोधूनही सापडणार नाही आपल्याला, पण एका आश्रमवासी तरुणाची चुकीने हत्या झाल्याबद्दल त्याच्या आईवडिलांच्याकडून मिळालेला हा शाप आहे। एका परीने एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळेला दशरथाला अपत्यच नव्हतं,
आणि अपत्य नसताना ज्या वेळेला अपत्याच्यामुळे तू मरशील हा जो त्याला मिळालेला शाप आहे तो एका परीने त्या क्षणाला थोडा त्याला सुखावून पण गेलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही बरं का. कारण अपत्य वियोग याचा अर्थ अपत्य आधी होणं हा सुद्धा आहे ना. ज्या वेळेला अपत्यच नव्हतं त्यावेळेला अपत्याच्या वियोगामुळे आम्ही जसे मरतोय तसाच मृत्यू तुला येईल असा त्या मुलाच्या आईवडिलांनी दिलेला शाप हा एका परीने त्या क्षणाला त्याला वर म्हणून वाटला असेल असं म्हणता येतं. भगवान श्रीराम हे हजारो वर्षांपासून भारतीय मूलव्यवस्थेशी जोडलेले आहेत. प्रत्येक परिपूर्ण नात्यासाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनाचा आदर्श सापडतो. त्यामुळेच महात्मा गांधींनी सुद्धा सुशासन आणि न्याय समाजाच्या कल्पनेसाठी रामराज्याचं रूपक वापरलं होतं. भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात, तर भगवान श्रीराम हे आदर्श राजा, पुत्र, भाऊ, पती, मित्र आहेत. अशा या रामराज्यामध्ये फार पूर्वीपासूनच लोकशाही चालत आलेली आहे. जेव्हा रामाला सिंहासनावर बसण्याची वेळ आली त्यावेळेस राजा दशरथाने सर्व वर्णीयांच्या प्रमुखांना बोलावून घेतलं आणि नव्या राजासाठीचा प्रस्ताव दरबारात मांडला. राम नवा राजा म्हणून कसा योग्य आहे या संदर्भात दशरथाने त्याची भूमिका मांडली आणि त्यानंतर जनतेची प्रतिक्रिया घेतली. तुम्हाला जर राम सिंहासनावर बसवा असं वाटतंय तर त्याची कारणं सांगा आणि जर नाही वाटत तर त्याचीही कारणं सांगा असं त्यांनी म्हटलेलं. आणि याच संदर्भात अभ्यासक सच्चिदानंद शेवडे काय सांगतायत पाहूयात. श्रीरामांचं आपल्या वडिलांप्रती असलेलं प्रेम हे अपरंपार आहे. आणि म्हणून रामायणाबद्दल असं म्हटलं जातं की रामायण माणसांनी कसं असावं हे रामायण शिकवतं. तर रामायणामध्ये सगळे आदर्श आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि त्यामुळे माणसांनी असं असायला पाहिजे, असं असायला पाहिजे, असं असायला पाहिजे, ही सगळी शिकवण हे आपल्याला रामायण देत असतं. आणि महाभारत माणूस कसा असतो हे दाखवतं. हे या दोन इतिहास ग्रंथांचा विशेष हे लक्षात घ्या. स्वतः दशरथ ज्या वेळेला आपल्या दरबारामध्ये सर्व वर्णाच्या प्रमुखांना आणि धुरीण्यांना एकत्र बोलवतो, त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडतो की माझा पुत्र हा राज्याभिषेकाकरता कसा लायक आहे. आणि त्यावेळेला पित्यानी आपल्या पुत्राच्या गुणांची केलेली प्रशंसा, ते गुणवर्णन हे मुळातून वाचण्यासारखं आहे बरं का. त्याच्यावरूनच दशरथाचं रामांवरती किती प्रेम आहे आणि राम हे कसे या रघुकुलाच्या गादीला किंवा इक्ष्वाकू वंशाची ही गादी रामांना मिळावी असं दशरथाला का वाटतं हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. आणि इतकंच नाही, तो प्रस्ताव टाकून वर दशरथ विचारतोय की आपल्या सगळ्यांना राम राजा म्हणून मान्य असतील तर त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी अनुकूलता दाखवावी. कोणाची प्रतिकूलता असेल तर त्यांनी ती प्रतिकूलता का आहे हे सुद्धा सांगावं. लोकशाही म्हणजे वेगळं काय असतं. त्यावेळच्या राजेशाहीमध्ये सुद्धा आम्हाला लोकांची मतं जाणून घेणारा ज्या वेळेला राज्यकर्ता दिसतो त्यावेळेला हे महत्त्वाचं आहे. नाहीतर लोकशाही बोलता बोलता लोकांच्या डोक्यावरती आपलीच अपत्य थोपवणारे लोक आज आपल्याला कमी दिसतात का याचा विचार करायचा म्हणजे रामायणाचं महात्म्य लक्षात येतं. तर राम हा प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार, सर्वगुण संपन्न, मातृपितृभक्त, पितृप्रेम, बंधुप्रेम, शौर्य, न्यायबुद्धी आदी सर्व बाबी म्हणजे राम एक आदर्श आहेत. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक पत्नी व्रती आहे, एक वचनी आहे, एक बाणी आहे. तो प्रजाहित दक्ष, थोर न्यायी राजा आहे. रामायणातील सर्वात मोठी घटना म्हणजे प्रभू श्रीरामांचा 14 वर्षांचा वनवास. राजा दशरथ यांची पत्नी राणी कैकेयीला दिलेल्या एका जुन्या वचनपूर्तीच्या बदल्यात 14 वर्षांचा वनवास रामाला भोगावा लागला. राणी कैकेयीचे दासी मंथरा हिने कान भरले आणि राजपुत्र भरत याला अयोध्येच्या गादीवर बसवण्याच्या महत्वाकांक्षेपोटी राणी कैकेयीने राजा दशरथ जवळ रामाला 14 वर्ष वनवास मागितला. रघुकुल रीतनुसार राम स्वतः या वनवासाला सामोरे गेले आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, प्राणाहून वचनी प्रीत रघुवंशी हीच रीत. प्रभू रामांनी फक्त आपल्या वडिलांच्या वचनासाठी हा वनवास स्वीकारला आणि यावरूनच रामाची पितृभक्ती दिसते.
वडिलांनी आपल्या सापत्न मातेला दिलेलं वचन हे पूर्ण करण्याकरता म्हणून राम कुठच्याही पद्धतीचा विषाद आपल्या तोंडावरती न दाखवता वनात जाण्याकरता उद्युक्त होता. लक्षात घ्या, हे केवढं तरी मोठं पुत्रप्रेम आणि पित्राज्ञाचं पालन करणं मुलाकरवी, हे आपल्याला यात त्याची शिकवणूक मिळते का परी. राम जसे एकबाणी आहेत तसेच राम हे एकवचनी आहेत. पित्याने दिलेलं मातेला वचन हे पूर्ण करण्याकरता पित्याचीच इच्छा समजून राम वनाला जायला निघतात. त्याच्या आधीच्या क्षणाला आपला राज्याभिषेक होणार आहे, हा किती आनंदाचा क्षण आहे. आणि दुसऱ्या क्षणाला सगळं चित्र पालटतंय आणि आता आपल्याला 14 वर्षाकरता वनवासाला जावं लागणार आहे, पण त्याचं सुद्धा दुःख वाटून घेत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं. धीरोदात्तपणा कशाला म्हणतात हे आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्राकडे बघून आपल्याला आपोआप कळतं. आणि म्हणून आपल्या वडिलांच्या आज्ञा पालन, राम असं नाही म्हणालेले की तुम्ही कोण वचन देणारे, किंवा वचन तुम्ही दिलेत ना, मी दिलेलं नाही आहे, मग मी त्याकरता का म्हणून वनवासाला जाऊ असं म्हणत नाही आहेत. वडिलांशी भांडत नाही आहेत, वडिलांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत नाही आहेत, त्यांच्या विरोधात जात नाही आहेत. उलट पित्राज्ञा पालनं करता ते निघतायत. आणि इतकंच नाही, सुमंत्राला रथ घेऊन जाताना जेव्हा ते निघतात त्यावेळेला त्याला सांगतायत की मागून वडिलांच्या हाका येतील तरीसुद्धा तुझ्या रथाचा वेग कमी करू नकोस, तू थांबू नकोस, कारण जर आपण मागे वळून पाहिलं तर त्यांची दुःखित अवस्था पाहून आपल्यालाही थांबावंसं वाटेल, मग त्यांची अवज्ञा होईल. त्यामुळे त्यांच्याच आज्ञेचं पालन करण्याकरता शक्य होईल तितक्या जलद वनामध्ये चल. कशाचं लक्षण आहे होय, हे लक्षात घेण्यासाठी. यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.